वाडा स्कूल. तर आपला आजचा आपण स्थूल वाचन मधला एक पाठ पाहणार आहोत. त्याचं नाव आहे हास्य चित्रातली मुले. ठीक आहे. ओके. तर पहिला आपण लेखकाचं इंट्रोडक्शन पाहूया. परिचय. हास्य चित्रातली मुलं स्थूल वाचन. या हास्य चित्रातली मुलं याचे लेखक आहेत. त्यांचा जन्म 1954 साली झालेला आहे. हे एक कथा लेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक अभ्यासक होते. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात. कथा लेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. R.K. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. अप्रूप, रूप, विश्वनाथ, चिंकुल हे काही त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. रेषा लेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले ही पुस्तके देखील काही प्रसिद्ध आहेत. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजे हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठात घडवून आणली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे. तर आपण पाठाला सुरुवात करतो. हे लेखकाचं इंट्रोडक्शन होतं, परिचय होता. ओके. आपण दररोज कार्टून्स पाहतो. ती आपल्या इतकी सवयीची झाली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. तर आपण बरेच वेळा टीव्ही वरती कार्टूनचे बरेचशा मालिका वगैरे पाहत असतो, है की नाही. तर त्याला जर कोणी मराठीमध्ये व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं तर आपल्याला ते कधी तेवढं पचनी पडत नाही किंवा आपल्याला तेवढं झेपत नाही. आपल्याला वाटतं हे काय नवीन शब्द आहे त्यासाठी, पण त्याला आपण मराठीतून व्यंगचित्र किंवा हास्यचित्र असंच म्हणतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका. जी काही आपण कार्टून्स पाहतो म्हणजे त्याचे जे काही मुवमेंट्स असतात, म्हणजे एखादं चित्र पळतंय त्याच्या मागे दुसरं चित्र पळतंय, बरोबर आहे की नाही. कार्टून्स मध्ये तुम्ही पाहता की नाही, टीव्ही वरती बरेचसे चॅनल्स असतात. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रीप कार्टून्स असतात ते. तर त्याला आपण काय म्हणतो की चित्रमालिका. चिंटू हे त्याचे सर्वात महत्वाचे असे उदाहरण. तर तुम्ही पाहत असाल पेपरमध्ये चिंटू बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे काही विनोद वगैरे असे त्या व्यंगचित्रातून आपल्याला पाहायला मिळतात, प्रस्तुत होतात. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. तर आपल्याला पहिलं चित्र पाहिलं तर काय आपल्याला त्यातून बोध होत नाही की नेमकं या चित्रातून काय म्हणायचंय, पण त्याच्यानंतर तिसरं चित्र हे जर आपण पाहिलं तर आपल्याला त्यातून बोध होतो की नेमकं यातून त्या चित्र काढणाऱ्याला काय म्हणायचं आहे. कारण वरती त्यासाठी तिथे लिहिलेलं असतं, मेसेज असतो, काहीतरी विनोद त्यातून घडत असतो. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल, बरोबर आहे की नाही. आपण कार्टून पाहिलं की हसतो. एखादं छोटस कुठं तर कार्टून असताना वरती काहीतरी लिहिलेलं असतं, ते पाहून आपल्याला लगेच हसू येतं.
पण हे असं चित्र म्हणजे हास्यचित्र असतं. आणि नेमकं हे हास्यचित्र म्हणजे काय, हा जर प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येणार नाही. कुणी सांगेल वेडं वाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून, पण हे खरं आहे का हो? जर कुणी कसंही चित्र काढलं तर ते लगेच कार्टून होईल का? नाही होणार, कारण त्यातून काहीतरी बोध व्हायला पाहिजे. नुसतंच वेडं वाकडं चित्र काढून त्याचा काहीही उपयोग होत नाही. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो, आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. म्हणजे हे आपण त्याचं वर्णन करू की हे असं चित्र काढलं तर ते कार्टून असतं. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल: सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. तर आपण व्याख्या जर त्याची सांगायची झाली आपल्याला, हे अशी चित्र म्हणजे नेमके हास्यचित्र म्हणजे काय, तर त्याची आपण साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये जर आपल्याला त्याची व्याख्या सांगायची असेल तर आपण काय सांगू की सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे काय आहे की हास्य चित्र आहे. हास्य चित्राचे वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. बरोबर आहे. म्हणजे इतर चित्र पाहिले तर त्यातून आपल्याला काहीतरी बोध होतो किंवा काहीतरी आपल्याला पाहायला निसर्ग चित्र हे फार आवडतं, बरोबर आहे की नाही. पण हे हास्य चित्र पाहिल्यानंतर त्यात काहीतरी वेगळं असतं. तर वेगळं काय असतं की त्याचं वैशिष्ट्यच असं आहे की ते पाहिल्या पाहिल्या आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्य चित्राच्या पुढचा टप्पा. म्हणजे व्यंगचित्र म्हणजे काय की पहिल्यांदा हसू येतं आपल्याला कुठलंही चित्र पाहिलं तर त्याला हास्य चित्र म्हणायचं. आणि त्याच्याही पुढे जाऊन पुढचा टप्पा म्हणजे काय की व्यंगचित्र. व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतं. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं. तर हास्यचित्र आणि व्यंगचित्र याच्यातला आपल्याला इथे फरक जो आपल्याला स्वाध्यायामध्ये प्रश्न पण आहे, तर हा प्रश्न बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेत पण विचारलेला आहे की हास्यचित्र आणि व्यंगचित्र याच्यामध्ये काय फरक आहे. तर हास्यचित्र हे आपल्याला चित्र पाहिलं की विनोद पाहून त्याचं लगेच आपल्याला हसायला येतं त्या चित्रातून. पण व्यंगचित्रात तसं नसतं. व्यंगचित्र पाहिल्यानंतर आपल्याला हसूही येतं आणि आपण थोडासा विचार केला तर त्यातून काहीतरी अजून मोठा गमतीदार विचार त्यातून त्या चित्रकाराने त्यात मांडलेला आहे हे आपल्याला पुढे जाऊन कळू शकतं. म्हणजे हास्यचित्राच्या पुढचा टप्पा काय आहे, व्यंगचित्र. ठीक आहे. नंतर चित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. आपल्याला वाटेल की लहान मुलांची चित्र म्हणजे लगेच आपल्याला काढता येतील आणि त्यावरून लगेच आपल्याला हसायला येऊ शकतं, पण तसं नाही. तर मुलांची हास्यचित्र काढणं हे सर्वात अवघड गोष्ट आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का, तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल. तर तुम्ही ज्यावेळेस स्वतः काढायला बसाल की आता मला एखादं हास्यचित्र काढायचं त्यातून काहीतरी हसायला यायला पाहिजे, हे ज्यावेळेस तुम्ही स्वतः काढायला बसाल त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलांचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का, छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरग, नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरग. चित्र काढण्याचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. तर पहा, तुम्ही ज्यावेळेस चित्र काढायला बसाल त्यावेळेस हास्यचित्र काढायचं तुम्हाला आणि तेही लहान मुलाला तिथे काढायचं आहे. तर त्यावेळेस जर तुम्ही प्रत्येक गोष्टींचा एका गोष्टीचा विचार करणार की हे चित्र कसं काढू मी. म्हणजे एखादा उंच माणूस काढला त्याच्या शेजारी जर छोटा माणूस काढला, छोटा मुलगा काढला तर ते लहान मुलाचं होईल का चित्र. त्याला किती त्या रेषा किती लहान किती मोठ्या, आकार कसा काढायला पाहिजे त्या चित्राचा, त्याला दाढी मिशा नसले की झाला का तो मुलगा. तर तसं तिथे नसतं. त्याला जर आपण शर्ट चड्डी असे कापडे घातले तर झालं का ते मुलाचं चित्र. तर ते असं होत नाही. आपल्याला प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा तिथे आपल्याला विचार करावा लागतो. मग आपल्याला सगळ्या अडचणी तिथे लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे
आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आपण फक्त आकाराने आणि उंचीमुळे मोठा माणूस आणि छोटा मूल याच्यातला फरक करू शकत नाही आणि ते आपण आजपर्यंत इतकं बारकाईनं पाहिलं नाही हे आपल्याही लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. तर आपण सहजासहजी कुठलाही विनोद किंवा कुठलंही एखादं जोक किंवा काही आपल्याला वाटेल ते हास्य येणारं असं वक्तव्य करून आपण मुलांसाठी मोकळं होऊ शकतो. फार सोपं आहे ते आपल्यासाठी. पण तेच जर हास्यचित्र किंवा व्यंगचित्र मध्ये त्या मुलाला काढणं सगळ्यात कठीण आहे. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपल्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं हे पाहूया. तर आता इथे लेखकांनी वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांची आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्यांनी ती लहान मुलांची चित्रे कशी काढली आहेत त्याबद्दल त्यांनी इथे आपल्याला माहिती दिली. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. तर शी द फडणीस हे एक ज्येष्ठ व्यंगचित्रकार आहेत आणि त्यांची जर हास्यचित्र पाहिली तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्यांचाच आठवण होती. शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्र होती. तर 4थी-5वीची जी गणिताची पुस्तकं होती तर त्यात फडणीसांची हास्यचित्र होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. म्हणजे जे गणित हा विषय सगळ्यात अवघड वाटतो मुलांना, तर तो विषय आहे तो त्यांच्या चित्रामुळे काय झाला होता, भीती कमी झाली होती त्या गणिताची. त्यांचं हे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. म्हणजे जाड रेषेने आपण खरं तर मोठी माणसं काढतो असा आपला समज. पण तसं नाही. त्यांनी ती जाड रेषा वापरून लहान मुलीचं इथं चित्र काढलेलं आहे. हे तुम्हाला दिसेल. पहा सगळ्यांनी. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीनं दुधाच्या बाटलीने. तर तुम्ही हे चित्र पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे एक छोटस छानसं रोपटं आलेलं आहे, त्याला एक फुलही आलेलं आहे आणि ती मुलगी जी आहे छोटीशी ती जसं तिच्यापेक्षा एखाद्या लहान बाळाला जर तिच्या आईने दूध पाजायला सांगितलं असेल तर ती किती काळजीपूर्वक त्या बाळाला दूध पाजेल. म्हणजे एक छोटेसे बॉटल घेऊन जे लहान मुलं दूध ती बॉटल घेऊन, बाटली घेऊन त्याला त्याच प्रकारे छोटस टोपण पण आहे ज्यातून ते बाळ दूध पितं आणि त्या बाटलीने ती अगदी काळजीने त्या छोट्या रोपट्याला जसं दूध पाजतात तसं त्या दुधाच्या बाटलीने त्या रोपट्याला ती पाणी घालत आहे. म्हणजे हे एक हास्यचित्र पण होतंय. म्हणजे आपण जर पाणी घातलं तर अगदी मगने किंवा बादलीने घातलं तरीही ते चालू शकतं. पण त्या मुलीचं तिथून एक आपल्याला हास्यास्पद असं चित्र त्यांनी तिथं प्रकट केलेलं. नंतर श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्यचित्रकार. तर श्याम जोशी हे एक मोठे हास्यचित्रकार होऊन गेले. तर त्यांचा आपण चित्र पाहूया. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्यचित्रात पहा. तर त्यांची जी दोन इथे हास्यचित्र दिलेले आहेत ते पहा. एक लहान मुलाचं आहे आणि त्याच्यापेक्षाही थोडंसं अजून मोठा मुलगा. इथे दोन हास्यचित्र दिलेली आहेत. तर पहिल्या चित्रात बघा अगदी रांगणारं मूल काढलं आहे. त्याची हालचाल जाणवते नाही का? म्हणजे आता ते मुलगा असा काढलेला आहे की ते आता पुढे पाऊल टाकते, हात टाकते आणि ते रांगत आहे असं आपल्याला त्या चित्रातून कळते. म्हणजे तिथे आपल्याला त्याची हालचाल जाणवते. आणि तो काय म्हणतोय पहा की अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. म्हणजे लहान मुलांना आपण नेहमी बघा पहा की मुलांना लहान कपडे वगैरे घालायला जास्त आवडत नाही आणि लहान मुलं जशी असतात म्हणजे तसं त्यांना कधी कपडे घालायला आवडत नाही, त्यामुळे ते असे उघडे वगैरे असतात. तर ज्यावेळेस ही मुलं
अशी पाहिली की आपल्याला खरं तर म्हणजे काही वाटत नाही, पण ज्यावेळेस तिथे काहीतरी विनोद लिहिलेला असतो त्यावेळेस आपल्याला हसायला येतं, की ज्यावेळेस अख्खा भारत बंद असला तरी आम्ही मात्र उघडेच असतो. यातून आपल्याला हसायला येतं. म्हणजे हे एक उत्तम प्रकारचं हास्यचित्र आहे. तसंच दुसऱ्या चित्रात पहा, की शिवाय देवाला फुल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा, म्हणजे मोठा आहे दुसऱ्या हास्यचित्रात. आणि हास्यचित्रात आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढण्याचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. तर पहा इथे दुसऱ्या चित्रामध्ये की काय तिथे विनोद घडलेला आहे. बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा. म्हणजे त्या मुलाला त्या बागेमध्ये तो गेला त्यावेळेस त्याला तिथे एकही फूल मिळालं नाही. त्यामुळे तो ते बॅडमिंटनचं फूल त्या गणपतीला अर्पण करत आहे. तर हे एक उत्तम प्रकारचं काय हास्यचित्र आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. डेव्हिड लँडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. तर हा एक अमेरिकन व्यंगचित्रकार आहे. त्याचं नाव आहे डेव्हिड लँगटन. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो. पाहिलं तर एक छोटा मुलगा काय करतोय, तो एक चतुर मुलगा असल्याची आपल्याला प्रतीती येते आणि तो काय करत आहे की तिथं पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम दिसतो. मग त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आपल्याला जाणवतात ते खरे वाटतात. म्हणजे आता तो फोडणार ते गल्ला आणि त्याच्यातून काहीतरी पैसे बाहेर पडतील, पण त्याच्या जे चेहऱ्यावरचे आपण भाव भाव जे पाहतो, तर ते चित्रकाराला रेखाटताना किती त्यांनी विचार केला असेल हे आपल्याला तिथे दिसून येते. तर हे चेहऱ्यावरचे भाव आपल्याला बरंच काही सांगून जातात आणि त्यामुळे ते आपल्याला हसायला भाग पाडतात. तसंच दुसरं चित्र पहा. तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं, म्हणजे छोटा मुलगा आहे आणि तो रडतो आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला तिथं दिसून येतं. त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं? आता रडणारा मुलगा पाहून आपल्याला कधी हसायला येईल का? अजिबातच नाही. कारण रडणाऱ्या मुलाला पाहून कोण हसेल? अजिबात हसणार नाही. पण ज्यावेळेस ते चित्र तुम्ही बारकाईनं पाहाल, चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाच्या मुलाच्या मोठ्या रडण्याकडे. तर तो मुलगा जो रडतो आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती ते तोंड जे दाखवलं आहे ते काळ्या रंगाकडेच आपलं पहिलं लक्ष जातं. मग आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीच रडत असतात. तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते की ती सेफ्टी पिन आणि मग विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरलं असणार. तसेच असावे. कारण मुलांच्या रडण्याला काहीतरी कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा. आता इथे मुलगा आहे तो रडतो आहे आणि त्याचे हातपाय कसे काढलेत ते पण आपण पाहू शकतो. आणि हा लहान मुलं काय उगीच रडत असतात, त्यांना काही कारण लागत नाही रडायचं असं आपल्याला माहित असतं. आणि मग त्या रडणाऱ्या मुलाकडे काय पाहून आपल्याला हसू येणार? नाही येणार. पण ज्यावेळेस आपण त्या चित्राचं अगदी बारकाईनं निरीक्षण करू त्यावेळेस कळेल की एक छोटीशी सेफ्टी पिन आहे आणि त्याला त्या चड्डीमधून ती टोचत असणार आहे आणि म्हणून तो मुलगा तिथे रडत आहे. आणि म्हणून मग आपल्याला ते हास्यास्पद ते चित्र तिथे वाटून जातं. तर ही एक कला आहे आणि हे डेव्हिड लँगटन हे अमेरिकन व्यंगचित्रकार आहेत, त्यांची ही दोन चित्र आहेत. नंतर लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्यांचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावी. आता पहा, आतापर्यंत आपण फक्त लहान मुलांची चित्र पाहिली बरोबर, पण ज्यावेळेस एका चित्रामध्ये मोठा माणूस पण आहे आणि लहान मुलगा पण आहे, तर आपल्याला तिथे त्या एका चित्रातील दोन व्यक्तींच्या चित्रांमध्ये काय फरक आहे हे आपल्याला या चित्रातून दिसून येतं. त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा हे दोन्ही आहेत अशी चित्र आपण पाहावी. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र.
तर आर के लक्ष्मणकार हे आपले भारतीयच व्यंगचित्रकार आहेत, पण ते एक जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आहेत. म्हणजे त्यांचं जी कीर्ती आहे ती जागतिक पातळीवरती आहे. ती फक्त आपल्या भारतातच नाही लपून राहिली, तर त्यांची जी चित्र प्रसिद्ध झाली ती आपल्या भारताच्या बाहेर जागतिक पातळीवरती त्यांनी ती प्रसिद्ध केलेली आहेत आणि ती प्रसिद्ध झालेली आहेत. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. तर खेड्यापाडी असतात, हे तुम्हाला माहिती आहे की लहान मुलांची केस कापणारे असतात. न्हावी म्हणतो आपण त्याला. मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे. तर लहान मुलाला आपण कसं ही जमिनीवर बसवायचो आणि त्या बसवतात आणि त्याची केस हा न्हावी कापत असतो. इथे पहा तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. म्हणजे पहा तो माणसाकडे जर आपण बारकाईनं पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं निरीक्षण केलं, तर तो माणूस कसा बसला आहे ते आपल्याला पाहायला भेटेल. त्याचा आकार कसा आहे, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. म्हणजे तो मुलगा कसा वैतागलाय की हा आता माझे केस कधी कापून टाकेल, मला आता कंटाळा आलाय याच्याकडे बसून. आणि हा माणूस मात्र अगदी बारकाईने उत्साहाने त्या लहान मुलाचे केस व्यवस्थित कापण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो मुलगा मात्र कंटाळलेला आहे आणि वैतागलेला आहे. तेच हातपाय, तेच नाकडोळे, पण फरक कुठे आहे? ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे पण आहेत, पण त्याशिवाय अधिक काय आहे? तर पहा, आपण या दोन्ही चित्राचं जर एका चित्रात माणसाचं आणि त्या छोट्या मुलाचं जर इथं निरीक्षण केलं, तर त्या मुलाचे नाक, डोळे, हात, पाय याचा जर तुम्ही विचार केला आणि त्या माणसाचे नाक, हात, पाय, डोळे याचा जर विचार केला, तर आपल्याला इथे बराचसा फरक दिसून येतो. बरोबर? तर लहान मूल हे लहान मूल त्यामुळे वाटतं आणि मोठा माणूस हे हा मोठा वाटतो, कारण तिथे आकार विचार केलेला आहे, आकारांचा विचार केलेला आहे, लहान मोठेपणाचा विचार केलेला आहे. त्यामुळे तिथे रेषाही तशाच लहान मोठ्या काढलेल्या आहेत. चेहऱ्याचा आकार, चेहऱ्यावरचे नाक डोळ्यांचा आकार, लहान मुलाच्या नाक डोळ्याचा आकार, त्याच्या चेहऱ्याचा आकार, त्याचे हातपाय केवढूसे, मोठ्या माणसाचे हातपाय केवढूसे, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार केलेला आहे आणि मग ते चित्र काढलेले आहे. आणि असे चित्र पाहिल्यावर आपल्याला हसायला येतं. ते चित्र तिथं आपल्याला बरंच काही सांगून जातं आणि त्यातून गमतीदार विचार पुढे आपल्याला मांडला आहे हे समजून जाते. ही चिंटूची चित्रमालिका पहा, म्हणजे चिंटूची चित्रमालिका तर खूप प्रसिद्ध झालेली आहे. आपण लोकमत पेपर म्हणजे सकाळ असेल, अशा ज्या बातमीपत्र आहे याच्यामध्ये आपण ही चिंटूची चित्रमालिका बऱ्याचदा पाहिलेली आहे. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. तर ही जी चित्रमालिका आहे ही पाहिल्यानंतर आपल्याला खूप हसायला येतं. का? कारण जर आपण ही त्यातला नेमका विनोद काय घडलेला आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल, तर अगोदर आपल्याला फक्त एक चित्र पाहून आपल्याला ते कळत नाही. पण त्याच्यानंतर दुसरं चित्र पाहिलं आणि नंतर परत त्याच्या पुढे तिसरं चित्र जर पाहिलं, तर त्या चित्रकाराचा त्याच्यामध्ये नेमका काय विनोद त्याला सांगायचा आहे, काय गमतीदार विचार त्यातून मांडलेला आहे, ते आपल्याला तिथे लक्षात येतं आणि मग आपल्याला हसायलाही येतं. तर पहा, ही चिंटूची चित्रमालिका पहा, इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही. मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का? तर पहा, पहिल्या चित्रात चिंटू असा तिथे ब्रिज आहे, पूल आहे तिथे आणि त्या पुलावरती असा त्याच्यावरती बघतो आहे आणि इकडे बाबांकडे तिथं थांबलेला असताना बाबांकडे वळून बघतो आहे आणि बाबांना विचारतो, पप्पा नदीचं पाणी कुठं जात हो? म्हणजे तो त्या नदीच्या पुलावरती उभा आहे आणि त्याच्या बाबांबरोबर गेलेला असताना तिथे पुलावरती तो विचारतो की बाबा ही या नदीचं पाणी कुठं जातं हो? पण एवढंस एक त्याचं विचारलेल्या प्रश्नांवरून आपल्याला तिथे कुठलाही विनोद असेल असं कधीही वाटत नाही. जसं त्याच्या बाबांना तिथे प्रश्न पडलाय तसंच आपल्याला हे पडतो. बाबा म्हणतात
ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. तर बाबांचं त्याला उत्तर मिळतं की जसं की ही नदी जी आहे ती ही छोटी नदी आहे ही मोठ्या नदीला जाऊन मिळेल आणि मग ही मोठी नदी पुढे जाऊन समुद्राला मिळते. पण बाबांनाही प्रश्न पडतो की याने हा प्रश्न का बरं विचारला असेल? का रे? असे बाबा ज्यावेळेस त्याला विचारतात, त्यावेळेस चिंटू काय म्हणतो ते उत्तर ऐकून आपल्याला फार हसायला येतं. तर चिंटू काय उत्तर देतो, की "तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय." तर जी चावी चिंटूने घेतलेली असते स्कूटरची त्यांच्या त्यांच्या गाडीची स्कूटरच्या गाडीची जी चावी असते, किल्ली असते ती चिंटूने घेतलेली असते आणि त्याच्याकडून त्या नदीच्या पाण्यात ती चावी पडलेली असते. म्हणजे त्या लहान चिंटूचा असा समज आहे, की ते पाणी वाहत-वाहत जिथं जाईल आणि जिथं थांबेल तिथं ती चावी त्याला मिळेल. पण आपल्याला माहिती आहे, की एकदा चावी त्या नदीमध्ये पडली तर ती ते तळाला जाईल खाली आणि मग ती आपल्याला सापडणार नाही आणि जरी आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, तरीही ती मिळणार नाही. त्यामुळे इथे बराच मोठा एक जोक होऊन जातो, विनोद होऊन जातो आणि त्याच्यामधून एक व्यंग हे आपल्याला त्या चित्रातून दिसून येतं आणि म्हणून हे एक प्रकारचं खूप मोठं उत्तम उत्कृष्ट असं व्यंगचित्र तिथे होऊन जातं. तर अशा प्रकारे हे जे हास्यचित्र व्यंगचित्र जे आहे ते एक गमतीदार विचार आपल्याला देऊन जातं आणि आपल्याला हसायला तिथे भागच पाडतं. नंतर आता इथे पहा, आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र. तर हंगेरियन रेबर हे एक खूप मोठे व्यंगचित्रकार होऊन गेले आणि ते जे व्यंगचित्र काढत त्यातून खूप मोठी गंमत आपल्याला तिथे पाहायला भेटते. चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगवेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा मुलगा, एक मोठा माणूस. एक मिनिट हा. ओके. तर एक लहान माणूस आणि एक मोठा माणूस, लहान मुलगा आणि मोठा माणूस. तर या दोनच एका चित्रातले या दोन व्यक्तींमध्ये नेमका काय फरक आहे? पहा, ही चित्र पाहताच आपल्याला वाटते ही वेगवेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. तर पहा, ज्यावेळेस लहान मुलगा असतो तर त्याला कधीही मोठ्या गोष्टींचं आकर्षण असतं, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस लहान मुलगा आपण पाहतो, लहान मुलं असतं तर ते काय करत असतात, मोठे जे माणसं असतात, मोठे जे लोक असतात, त्याचे आई बाबा किंवा घरातले इतर मंडळी, तर त्यांचं तो अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की त्यांच्यासारखंच आपल्यालाही मोठ्या वस्तू असाव्यात, त्यांच्यासारख्याच आपल्यालाही मोठ्या वस्तू मिळाव्यात, बरोबर आहे की नाही? असं लहान मुलांना वाटत असतं नेहमी. मग तो लहान मुलगा इथे काय करतोय की तो व्हायोलिन वाजवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे एवढा लहान असताना त्याने एवढं मोठं व्हायोलिन घेतलंय आणि तो एका स्टूल वरती चढून ते व्हायोलिन वाजवायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे त्याला त्याच्यातून किती उत्सुकता आहे त्याच्या चेहऱ्यावरती, त्याला किती ते वाजवण्यासाठी त्याला किती छान वाटतंय, त्यातून त्याचं किती त्याला आकर्षण वाटतं हे त्याला तिथून आपल्याला दिसून येतं. पण इथे पहा दुसऱ्या चित्रामध्ये की मोठा माणूस आहे आणि तो काय करतोय की त्याने एक छोटं व्हायोलिन घेतलंय आणि ते वाजवण्याचा तो प्रयत्न करत आहे. आता इथे तर आपल्याला कळून येतं की मोठ्या माणसाला कधीही आपण लहान असताना काय काय छंद जोपासले, काय त्यांचे छंद होते याचं फार अप्रूप वाटत असतं किंवा फार आकर्षण वाटत असतं की आपल्याला ते आपलं लहानपण किंवा आपलं बालपण फार छान वाटत असतं, बरोबर आहे की नाही? जसं की आपण
लहान असताना आपण हे केलं, आपण ते केलं. आपल्याला लहानपणी चॉकलेट मिळालं खायला. आपल्याला लहानपणी पप्पांनी ही गाडी आणली होती. आपल्याला लहानपणी छोटी सायकल आणली होती पप्पांनी खेळण्यासाठी. आपण ती घेऊन खेळत होतो लहान मुलांमध्ये. मग सगळ्या मुलांमध्ये खेळत असताना मुलांनी विचारलं बाकीच्या, की आपल्याला, की तुझ्या पप्पांनी आणली, कुठून आणली, कधी आणली, केवढ्याला आणली? मग आपल्याला त्याची उत्तरं देताना फार आनंद होत असतो. बरोबर आहे की नाही? तसं व्हायलिन हे जरी चित्र असेल, तर ते जरी पाहायचं असेल, आपल्याला वाजवायचं असेल, तर आपल्याला किती छान वाटतं, की बाबा आपल्याला हे आपण आपल्या पप्पांकडे हट्ट केला, की मला व्हायलिन वाजवायचंय आणि पप्पांनी आपल्याला आणून दिलंय. बरोबर आहे? तर हा जो आनंद असतो लहान मुलांचा, की आपल्याला मागितलेली एक गोष्ट आहे आणि ती आपल्याला मिळाली. पण हे लहानपणीच त्याचा अप्रूप. पण ज्यावेळेस आपण मोठं होतो आणि जी लहानपणीच्या आठवणी असतात, त्या आपण अजून पण आपल्याला त्याचं फार आकर्षण वाटतं आणि ती जर वस्तू आपण अजूनही जपून ठेवलेली असेल आणि त्या कपाटामध्ये उघडून पाहिलं, की हे आपल्याला पप्पांनी हे त्यावेळेस आणलं होतं आणि ते मग आपण परत घेऊन वाजवायचा प्रयत्न करत असतो आणि आपण ते परत आपलं बालपण जगण्याचा प्रयत्न करत असतो. तर तसंच इथे दिसून येतं, की लहान मुलगा मोठा वस्तूंचा आहे त्याला वाजवण्याचं, व्हायोलिन वाजवायचा तो तिथे प्रयत्न करत आहे. तसंच जो मोठा माणूस आहे, त्यांनी जो लहानपणी जोपासलेला छंद आहे व्हायोलिन वाजवायचा, ते तो छोटाच व्हायोलिन घेऊन तिथं बसलेला आहे आणि तो वाजवण्याचा तो प्रयत्न करत आहे. जसं काही तो त्याचं लहानपण, त्याचं बालपण तिथं तो परत जगून घेण्याचा तिथे प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तर इथून हे एक खूपच छान हास्यास्पद असं व्यंगचित्र इथं आपल्याला प्रस्तुत होत आहे. त्याच्यातून आपल्याला हसायलाही मिळतं आणि त्यातून एक गमतीदार विचार आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडतो आणि तिथं आपल्याला ते दिसूनही येतं, की आपण ते चित्र जे आहे त्यातून ते बोधही मिळतं. त्यातून त्या चित्रकाराने काहीतरी विचार मांडलेला आहे. आता पहा, इथे दुसरं एक हास्य चित्र आहे. आता हे एक छोट्या मुलाचं चित्र आहे, पण तो मुलगा काय करतोय याच्याकडे बघून किंवा लगेच आपल्याला काही हसायला किंवा काही गंमत वाटणार नाही. बरोबर? पण पहा, आता हे हास्यचित्र. चित्रकलेवर हुकूमत मिळवली, की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण. बघा आता, जर आपण चित्रकलेवर हुकूमत म्हणजे आपल्याला एकदा हास्यचित्र काढायला जर यायला लागली, तर आपल्याला कळून येतं, की आपण कशी आणि काय जादू करू शकतो ज्यावेळेस कुठलंही हास्यचित्र काढत असतो. तर त्याचं एक खूप चांगलं उदाहरण इथं दिलेलं आहे. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं. म्हणजे हे एक व्यंगचित्रकार आहेत, ते ब्रिटिशियन आहेत. म्हणजे ब्रिटिश व्यंगचित्रकार आहेत. त्यांचं नाव काय आहे? नॉर्मन थेलवेल. आता पहा, या व्यंगचित्रात पहा काय काय दाखवलेलं आहे. की मुलाची मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं, की हा स्काउटचा मुलगा आहे. तर इथे आपल्याला हे लक्षात येतं, की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याचं कॅप पाहिली, त्याचा शर्ट पाहिले, त्याचे सॉक्स पाहिले आणि त्याचा एकंदरीत जो त्याने पेहराव केलेला आहे ते पाहून आपल्याला लक्षात येतं, की हा एक स्काउट गाईड जे आपल्या स्कूलमध्ये असतं म्हणजे राबवलं जातं स्काउट गाईडचा, तर त्याच्यातला हा मुलगा आहे. त्याच्या पेहरावावरून आपल्याला ते लक्षात येतं. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. तुम्हाला माहिती आहे स्काउट गाईडचा जो मुलगा असतो त्याच्याकडे बऱ्याचशा अशा वस्तू असतात ज्या फार उपयोगी असतात. सगळ्याच वस्तू. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पाहाला कसा वेडा वाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणार हे हास्यचित्र. म्हणजे या चित्राकडे पाहिलं तर आपल्याला कळतं की त्याच्याकडे सगळ्या उपयोगी वस्तू आहेत, पण त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे. म्हणजे चालत असताना ते त्याला नेहमी टोचत असणार आहे असं त्या चित्रात बघून आपल्याला कळतं, की त्याच्या बुटामध्ये अगदी मध्यभागी काहीतरी रुतून बसलेलं आहे, घुसून बसलेलं आहे आणि ते
काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा, आणि तो ते काढण्याचा काय करत आहे, प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहा, कसा हा वेडा वाकडा कुठेतरी मध्येच रस्त्यात बसलेला आहे असं आपल्याला त्याला पाहून तिथे कळतं. आणि त्याचा चेहरा जे आहे पाहिला तर तो काय कळतो की तो मुलगा अगदी त्यात गुंतून गेलेला आहे, त्याला आजूबाजू अजिबातच भान नाही, असं हे गुंतवून टाकणार एक हास्यचित्र आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या लहान मुलाचा लहान आकारच महत्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हातापायांची बोट ती लहान काढली की आपोआप नख लहान होतात, किंवा नाकाचा ओठाचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात, आणि लहान मुलांना दाढी मिशी नसतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यामुळे व्यंगचित्र हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. तुम्ही ज्यावेळेस एखादं हास्यचित्र व्यंगचित्र काढायला जाल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची, अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवण्याची, अगदी त्यांची नोंद घेण्याची तुम्हाला फार गरज तिथे भासेल. तर पहा, या व्यंगचित्रात हे आपल्याला लक्षात आलं असेल की लहान मुलाचे चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या लहान मुलाचा आकारच महत्वाचा नसतो, तर त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे फक्त मुलगाच लहान काढून उपयोग नाही, मुलगा लहान काढला पण त्याचे डोळे अगदी माणसासारखे मोठे मोठे काढले, हात मोठे काढले, त्यावरून ते आपल्याला कळून येणार नाही किंवा लक्षात येणार नाही की त्यातून नेमकं काय सांगायचं, आणि ते हास्यचित्र किंवा व्यंगचित्र ही वाटणार नाही. तर त्याचा प्रत्येक अवयव आपल्याला लहान काढावा लागेल. जसं की भुवया आहेत, की भुवया ही अगदी एक रेष म्हणजे ती त्याची भुवया तिथून दिसून येईल. त्याचं नाक, त्याच्या हात जर लहान काढली तर त्या हाताची नखेही त्याच प्रमाणात लहान होतील. त्याच्या ओठांचा आकार जो आहे तोही त्याच प्रमाणात लहान होईल. त्याच्या भुवया अगदी एका रेषेसारख्या दिसतील. आणि तुम्हाला माहितच आहे जसं की लहान मुलांना दाढी मिशा नसतात, तर ती त्याच्यामध्ये काढायची काही गरज नाही, कारण ते तुम्हाला माहितीच आहे, ते वेगळं काही सांगायची गरज नाही. तर ज्यावेळेस तुम्ही कुठलंही लहान मुलाचं चित्र काढता त्यावेळेस या प्रत्येक गोष्टींची तुम्हाला तिथं नोंद घेणं अपेक्षित आहे, की त्या मुलाचे हात केवढे असायला, पाय केवढे असायला पाहिजेत, त्याच प्रमाणात त्याच्या हाताची बोटे केवढी पाहिजे, त्या बोटांची नख किती प्रमाणात लहान पाहिजेत, त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे पाहिजेत, त्या मुलाचे पेहराव कसे पाहिजे, आणि त्याचे जर कपडे घातलेले असेल, त्यांनी बूट घातलेले असेल, तर ती जी वस्तू जी आपण तिथं दाखवलेल्या आहेत, त्याच्या अंगावरती काही कपडे दाखवले आहेत, तर तीही त्याच प्रमाणात त्याच आकारात लहान मोठी तिथे पाहिजेत. शिवाय त्यांनी जे काही चेहऱ्यावरचे भाव आहेत तर ते अगदी नाक केवढूस दाखवलेलं आहे, ओठ म्हणजे काय अगदी एक रेष दाखवली, म्हणजे यातून ते प्रतीत होतं की त्याचं जे चित्र जे आहे ते किती छोट आणि किती प्रमाणात कुठल्या प्रकारात कसं लहान मोठं आपण ते काढू शकतो. तर हे व्यंगचित्र आणि हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्हाला सुद्धा ज्यावेळेस तुम्ही काढायला बसाल त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल. तर इथे हा पाठ तुम्हाला पूर्णपणे संपलेला आहे. तर इथे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील की हास्यचित्र आणि व्यंगचित्र याच्यातलं फरक काय, याच्यातला फरक तुम्हाला तिथे स्पष्ट करायचा आहे. स्वाध्यायामधला प्रश्न आहे की व्यंगचित्र आणि हास्यचित्र याच्यात काय फरक आहे. तर हास्यचित्र तुम्हाला फक्त हसायला येतं, पण ज्यावेळेस व्यंगचित्र हा काय त्याच्या पुढचा टप्पा आहे, आणि त्याच्यातून काय तुम्हाला बोध होतो की तिथे काहीतरी गमतीदार विचार मांडलेला आहे. हास्यचित्राच्या पुढची पायरी आहे व्यंगचित्र. ठीक आहे, तर हा एक महत्वाचा प्रश्न स्वाध्यायामध्ये आहे जो तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. शिवाय या पाठातलं असं कुठलं चित्र आहे की ते पाहून तुम्हाला फार हसायला आलं आणि मग ते हा प्रश्न
प्रश्न आहे तोही प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता की तुम्हाला यातलं कुठलं चित्र चांगलं वाटलं, खूप हसायला आलं आणि त्याचं तुम्हाला तिथं वर्णन करणं अपेक्षित आहे की ते चित्र पाहिल्यावर तुम्हाला का हसायला आलं. ही काही चित्र दिलेली आहेत. म्हणजे हे व्यंगचित्रकार हंगेरियन रेबर यांचा आहे. परत ही चिंटूची चित्र मालिका आहे. हे पाहून तुम्हाला जास्त हसायला आलं का इथे जे दुसरं चित्र दिलेलं आहे की त्याच्यामध्ये हा जो माणूस आणि मुलगा आहे याचं पाहून तुम्हाला हसायला आलं, हे चित्र पाहून हसायला आलं का डेव्हिड लँगटन जे अमेरिकन व्यंगचित्रकार आहेत ह्यातलं हे चित्र पाहून त्यांचं चित्र पाहून हसायला आलं का हे जे छोट्या मुलांचं चित्र श्याम जोशी यांनी काढलेलं आहे हे पाहून हसायला आलं का फडणवीस यांचं चित्र हे पाहून तुम्हाला हसायला आलं. तर कुठलं चित्र तुम्हाला पाहून जास्त हसायला आलं त्या चित्राचं तुम्हाला करणं अपेक्षित आहे. हा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारला जाऊ शकतो. तर इथं आपला हा पाठ संपतोय. तर सगळ्यांना समजलाच असेल. हॅलो मयूर सर. यस टीचर. हॅलो. चालेल सर. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर. हेलो माधुरी मैडम. यस सर. एक छोटा सा ब्रेक घेऊ टीचर. 8:50 ला स्टार्ट करूया. Sure. So students, I will be taking the topic construction. So please, maths के जो construction के instruments है, keep them with you. The compass, protractor, scale, and pencil. Right? Keep these 4 instruments with you for the class. Sir, we can take a break of 5 minutes. Yes. Yes, teacher. Thank you.